ओव्हरनाईट गेस्ट दे वॉन्टेड अ सरप्राईज बर्थडे डेकोरेशन. कसं झालंय सांगा. छोटंसं आहे हे, फार्मवरचं डेकोरेशन आहे. इट्स अ फार्म डेकोरेशन. सो कम लेट्स डू मोर. चला मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण का गंमत आपण डेकोरेशन कसं करू शकतो याचं एक गंमतशीर व्हिडिओ आहे. मला आपलं जे आहे आजूबाजूला काय सामान असेल ते सगळं वापरून डेकोरेशन करायला भयानक आवडतं. म्हणजे मला असं कधी कंटाळा आला असेल, जर मन असं अस्वस्थ असेल, आनंद असं वाटत नसेल, तर अशा गोष्टी मी करते आणि मग स्वतःला बिझी करून ठेवते. कसं पण झालं तरी पण स्वतःलाच म्हणायचं एक नंबर झालेलं आहे आणि खुश व्हायचं. आपल्याला जगायला दुसरं काय पाहिजे ना, स्वतःवर प्रेम करायचं आणि आनंदी राहायचं. हे मी खूप शिकली आहे. कारण का असं नाही की लाईफ सरळ एकसारखं आनंदीच असतं असं नसतं, पण आपल्यावर असतं कसं वागायचं आणि त्यातून काय शिकायचं आणि पुढे कसं चालत राहायचं. सो डेकोरेशन हा एक माझा हॉबीचाच पार्ट आहे. सो बड्डे डेकोरेशनसाठी आम्हाला आलं होतं, म्हणजे असं चूज करू शकता तुम्ही. जर ओव्हरनाईट राहत असाल तर आमच्या पॅकेजमध्ये ते सुद्धा अवेलेबल आहे. आणि येस, मी स्वतःच डेकोरेशन करते. मला आवडतं. मला असं हे अशी गोष्टी दुसऱ्यांना सांगायला आवडत नाहीत अजिबात. मग काय फुलं होती, ट्राय केलं बरं लावायला. खरं तर असा एक स्पंज असतो, स्पंजमध्ये असं खोचायचं असतं, पण स्पंज नव्हता म्हणून मग ह्या वेगळे सो व्हाईट आणि येल्लो कलरचं कॉम्बिनेशन करायचं होतं. मग मी म्हटलं अरे पांढरी फुलं पण आहेत, चला थोडी अजून टाकूयात. हावरटपणा आणि थोडंसं कॉम्बो. बघा कसं झालं आहे सांगा. काम झालं की आपण स्वतःच बघायचं, थोडंसं आपण पण एन्जॉय करायचं आणि स्वतःची पाठ थोपटायचं आणि म्हणायचं मस्त झालेलं आहे. आणि मग व्हिडिओ टाकायचा आणि तुम्हाला पण विचारायचं कसं झालं आहे. तेवढंच झोका पण खेळून घेतला. मला झोका खेळायला प्रचंड आवडतं. पण बघा ओव्हरऑल कसं झालं आहे. बॅनर लावलं आहे इकडे मस्त छोटंसं. रात्री इथे लाईटिंग होतं, रात्रीचा व्हिडिओ पण ॲड केलेला आहे मी. आणि मग इथे फायर पिटची जागा आहे, झोक्याची जागेल थोडंसं डेकोरेशन आणि हॅपी बड्डेचा आपला बॅनर. आलीच मीना. आणि मग मस्ती तिची पण चालू झाली होती. हे काय लावलंय ही बाई, काहीतरी करतच असते असं तिचं असतं. चल ग आपण बघूयात. झोका नुसताच चांगला नव्हता वाटत म्हणून तो हलवून त्याला जरा मस्तपैकी व्हिडिओमध्ये एक फील येतं. मग गाणं लावायचं बॅकग्राऊंडला आणि एक मस्त व्हिडिओ बनतो. आलीच जवळ आलीच बघायला. हे ओढ ते ओढ 2-3 वेळा बॅनर पाडले. नवऱ्याला सरप्राईज. चला रात्री कसं दिसतं तेही बघू. अजून छान वाटतं मला रात्री. इवन पाऊस पडत असेल तरीसुद्धा सुरेख वाटतं. सगळं डेकोरेशन वॉटरप्रूफ पण आहे ना. पण बघा तुम्ही सांगा. हे बघा हा ओव्हरऑल आमचा सिटिंग एरिया आणि मग इथे आतमध्ये झोका पण आहे. पण लाईटिंग केल्यानंतर अजून झाक वाटतं. सांगा नक्की, तुमचे कमेंट्स मला आवडतात खूप ऐकायला. सो बायकोनी एकदम प्रेमाने सांगितलंय नवऱ्याला सरप्राईज द्यायचं आहे. आमचा बर्थडे नाही आहे, आम्हाला हॅपी बर्थडे करू नका. दिस इज फॉर अ गेस्ट हू आर हिअर फॉर ओव्हरनाईट. हाऊ डज इट लुक सांगा नक्की पटापटा. अच्छा बाय बाय.